जाणार आहे भरपूर. नाही रे, एवढंच आहे बघा. एवढी वर गेली आहे, अजून ते थोडंसं राहिलंय. मंडळी, आमची ट्रेन आलेली आहे. यात किती 1 2 3 4 5 डब्यांची ट्रेन आहे आमची, टॉय ट्रेन. नमस्कार मंडळी, मी शय्यू मयेकर स्वागत करतो तुमचं या नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळी, आता मी आहे नेरूळमध्ये आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला वन डे पिकनिक स्पॉट दाखवणार आहे, ते म्हणजे वंडर्स पार्क. तर मंडळी, आता आम्ही तिकीट घेतो आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता प्रतीक चालला आहे तिकीट काढायला आणि इथे समोर तिकीटची माहिती दिली आहे. तर अमन आणि मी तीच बघायला चाललो आहे कसं काय आहे. मंडळी हे बघा, तुम्हाला जर इथे यायचं असेल तर टायमिंग सकाळी 6 ते 12 फक्त जॉगिंगसाठी नाही असतो आणि राईड वगैरे दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत असणार आहे. आणि पार्किंगचं बोलायचं झालं तर 2 व्हीलर 4 व्हीलर आणि पिकनिकसाठी स्कूल बस असते तिची पण आहे. तर प्राईज अशी आहे 10 50 आणि 500 रुपये. आणि हे बघा, चिल्ड्रनची एंट्री 5 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंत 40 असणार आहे आणि ॲडल्ट 12 वर्षाच्या पुढे त्यांची फी 50 रुपये आहे. आणि राईड्सचा टायमिंग हे बघा, मी आधी सांगितलेलं तसंच दुपारी 3 ते रात्री 7 पर्यंत असणार आहे. तर मंडळी हे बघा, आम्ही आता तिकीट घेतलं आहे पर पर्सन 50 रुपीज. तर मंडळी, आता आम्ही एंट्री केलेली आहे. एंट्री कुठून, ह्या साईडून आहे का? हे बघा, असा सगळा खुल्लं मैदान आहे मंडळी आता. आणि आम्ही तिघेजण चाललो आहेत आतमध्ये. हे बघा, इथे फूड कोर्ट पण आहे, तर तिथे तुम्ही नाश्ता विष्टा करू शकता. आणि इथे समोरच फाउंटेन शो होतो, तर ते रात्री दाखवेन मी तुम्हाला 7 वाजता. हे बघा मंडळी, इथे सगळे छोटा भीमचे साथीदार जग्गू, कालिया. काले बघा, गॉड्स प्लॅन म्हणतोय. God's plan is the best plan. कालिया देख, गॉड्स प्लॅन हे देख. सबका मालिक आहे. मंडळी हे बघा, तर अजून एवढी इथे गर्दी नाही आहे. आम्ही तिघच फक्त इथे फिरतोय आरामात, ऐस पैस आणि मस्त की हवा चालू आहे. टाइमपास साठी बेस्ट जगह है. हाँ, वही वन डे पिकनिक, आओ घूमो, वीकेंड पे आओ. rides हाँ, चलाओ. वीकेंडसाठी चांगलीच जागा आहे मंडळी. जर पूर्ण हफ्त्यातून एकदा शनिवारी यायचं फक्त आरामात. तर मंडळी हे बघा, इथे आता अम्युजमेंट पार्कचा सेक्शन सुरू होतं आहे. आणि हे बघा, रेल्वेची पटरी पण आहे इथे, ह्यांची टॉय ट्रेन आहे. आणि 7 वंडर्स पण इथेच आहे, 7 वंडर्स ऑफ दी वर्ल्ड. वंडर्स ऑफ दी वर्ल्डचा पहिलाच हे आहे वंडर. हे बघा, नाव काय याचं. तर मंडळी हे बघा, इथे लाईटी पण आहेत, तर हे रात्रीचं लाईट लावल्यावर भारी दिसेल. आणि या साईडला आपला भारतचा ताजमहल. तर मंडळी, आमचे 6 वंडर्स फिरून झाले आहेत. आणि हा बघा, हा इथे 7वा आहे. तर पुढून दाखवतो मी तुम्हाला. क्रिस्टो रेदेंतोर, तर हा आहे 7वा वंडर. तर मंडळी हे बघा, इथे आहे तिकीट काउंटर. आणि इथे बघा, इथे सर्व राईड्सचे डिटेल्स दिलेले आहेत. तर एवढ्या राईड्स आहेत आणि त्यातल्या आम्ही कोणती बसणार आहोत. आकाश पाळणा बसणार आहोत. हे आकाश झुला म्हणजे ते आकाश झुला म्हणजे काय, स्काय स्विंग. हां, आकाश झुला म्हणजे स्काय स्विंग, त्यात बसणार आहोत. आणि हे रॉकिंग डिस्कमध्ये. आणि त्यांची प्राईस पण दिली आहे बघा, 50च आहे सर्वांची. हां, फक्त त्या टॉय ट्रेनची 25 आहे. प्रत्येक भाऊने सर्व तिकीटं घेतलेली आहेत. तर पहिला आम्ही चालू आहे त्या टॉय ट्रेनमध्ये, ज्याची प्राईस, किती प्राईस आहे टॉय ट्रेनची? 25. हे बघा, हा इथे ब्ल्यू शेड दिसतोय, त्याच्या खाली स्टेशन आहे ते टॉय ट्रेनचं. तर तिथून आम्ही ट्रेन पकडू आता आणि ती अशी सर्व आम्हाला वंडर पार्क पूर्ण फिरून दाखवेल. ट्रेनला गर्दी आहे प्रतीक, चढशील ना बरोबर? रोजची सवय आहे आमची. तर मंडळी, आम्ही आता आलो आहोत टॉय ट्रेनच्या स्टेशनला. हे बघा, इथे लाईन आहे बाहेर. तर आता आम्ही लाईनीत उभे राहतो. हे बघा, इथे ऑनलाईन पेमेंट घेत नाही, तर तुम्हाला यायचं असेल तर कॅशच आणावी लागेल. इथून आहे प्रतीक, जा पुढे जा, तिकीट तुझ्याकडेच आहे.
खायला एक आरामात आरामात अमन पाहिजे आमचा आलेला आहे. आणि बघा ट्रेनची लाईन बघा. मंडळी आमची ट्रेन आलेली आहे. यात किती 1 2 3 4 5 डब्यांची ट्रेन आहे आमची, टॉय ट्रेन. तर मंडळी आता आमचा गेट ओपन झालेला आहे आणि आता आम्ही जातो आहे डब्यांमध्ये बसायला. बघा सर्वजण बसले. ही चल पहिल्या डब्यात बसले मंडळी. आता आम्हाला दुसराच घ्यावा लागेल, काही पर्याय नाही. बसले का सगळे? अमन तिकीट तरी दे. तर प्रतीक भाऊ आमचा सर्वांचे तिकीट सांभाळतोय. ऐसी ट्रेन में टिकट. हां तिकीट निघाला था. बघा मंडळी चालू झालेली आहे आमची टॉय ट्रेन. आणि ही बघा आजूबाजू यांची झाडं लावलेली आहेत बारके बारके. हवा आ रही है. हां अमन खुश दिसतोय आज. प्रतीक स्टाइल मार रहा है और कुछ नहीं. प्रतीक तुझा गॉगल दाखव. काढ हे बघा प्रतीकचा चष्मा बघा. हे बघा चष्मा विथ गॉगल लाव. स्टाईल मार जरा. हां हे बघा इथे 7 वंडर्स ऑफ दी वर्ल्ड आहेत. बघा आता स्टेशन आलेलं आहे मंडळी. एक राऊंड आमचा झालेला आहे. तर मंडळी टॉय ट्रेनचा राऊंड आमचा आता झालेला आहे आणि आम्ही आता दुसऱ्या राईड करायला जाऊ. तर 25 रुपयात राईड चांगली होती. त्यांनी असं ट्रॅकच्या बाहेरच अशी झाडं खूप लावली आहेत तर त्यांनी थंड वाटत होतं. ऊन पण आहे बघा, ऊन समोरच आहे पण एवढं लागत नव्हतं. मंडळी आमची टॉय ट्रेन झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे रॉकिंग डिस्कवर, ज्याची फी 50 रुपये आहे पर पर्सन. म्हणजे हे बघा लाईन आता आहे इथे, थोडीशीच आहे पण जास्त नाही. मंडळी आमची बघा रॉकिंग डिस्क तर झाली आहे. तर मजा आली आम्हाला त्यात. आणि आता आम्ही चाललो आहे. ही कोणती राईड आहे प्रतीक? स्काय स्विंगर. ही बघा ही आहे स्काय स्विंगर. भाई लोग मेरे स्कूल का दोस्त है सागनिक. अच्छा सागनिक. और मैं इसको तब से जानता हूँ जब मैं 7th में था, ये 5th में था शायद से. एंड आई नो अजीबोगरीब प्लेसेस पे सबसे बेस्ट लोग इधर ही मिलते हैं भाई. आणि ती प्लेस बघा, ही बघा हीच ती प्लेस. आफ्टर लॉंग टाइम यार. तर आम्हाला इथे त्याचा शाळेतला मित्र भेटलेला आहे आणि आम्ही सगळे तर फादर ॲग्नरचे मित्र आहोत. प्रतीक मी अमन. मंडळी आता बघा यांचा राऊंड संपलेला आहे आणि आता प्रतीक आणि मी जाऊ आतमध्ये. मंडळी आता गेट उघडलेला आहे आणि प्रतीक तिकीट देतोय. तर झाली आमची एंट्री आहे बघा. आम्ही आता चाललो आहे वरती स्काय स्विंगरवर. अमन बघा अमन तिथे बाहेरच थांबला आहे. प्रतीक सीट बघ. बस ह्याच्यावर बस. तेव्हा समोर बघा तिथे हेलिकॉप्टर आहे, तो लहान मुलांचा आहे आणि त्याच्या बाजूलाच जायंट व्हील आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. तर सध्या आम्ही स्काय स्विंगरमध्ये आलो आहे. स्काय स्विंगर ना? स्काय स्विंगरमध्ये चालू होईल आता थोड्याच वेळात. झाली मंडळी चालू झाली. आता बघा आम्ही हळूहळू असे वर जातो आहे. हे बघा आता आम्ही आहोत 7 फुटावर आणि बघूया कितपर्यंत जाते आहे वरती. अवन बघा तिथे खालती आहे. गेलो 8 फुटांपर्यंत आलो आहे. ओ लागली फिरायला प्रतीक. 15 फूटपर्यंत गेली आहे मंडळी. 15 फूटपर्यंत राईड. आणि बघा आता फिरते आहे. पाय बघा आमचे पाय. नाही एवढी स्पीड नाही वाटत आहे. जाणार आहे भरपूर. नाही रे एवढंच आहे. बघा एवढी वर गेली, अजून ते थोडंसं राहिलं आहे तर वर वाटत नाही जायला. एवढंच वर आहे रे, एवढंच लेवल आहे आता.
तर इथून नेरूळचा व्ह्यू दिसतोय मंडळी. त्या जायंट व्हीलवर तर अजून टॉपवरून दिसेल नेरूळचा व्ह्यू. आणि हा असा पूर्ण पार्कचा पण व्ह्यू आहे बघा सर्व. तर नाही भीती नाही वाटत आहे मंडळी एवढी. येऊ शकता तुम्ही. राईड आमची संपलेली आहे, हळूहळू खाली येते बघा. तर मंडळी 15 फूट नाही, हे 35 फूटपर्यंत होतं ते. आणि आता हळूहळू खाली येत आहे. तर मंडळी हे बघा इथून ना उतरायला वांदे होतात, कारण ती सीट ना हाईटवर आहे जरा. उडी मारावी लागते. उडी मारूनच बसा, उडी मारूनच उतरा. हो तर झाली आमची ही राईड. तर म्हणजे ठीकठाक होती. रॉकिंग डिस्कमध्ये खूप मजा आली आम्हाला. ही आहे एवढी लाईट. तर जराशीच आहे, एका राऊंडमध्ये होऊन जाईल आकाश पाहण्याच्या. फास्ट आहे स्लो आहे का? लांबून स्लोच वाटतं, तो मोठा आहे ना म्हणून. आणि जवळून थोडी हाय वाटतं स्पीड द्यायला. मंडळी आता आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे. आणि आतमध्ये ही बघा अजून एक लाईन आहे. तर आता आम्ही वाट बघतोय कधी आमचावाला पाळणा खाली येतोय आणि बसतोय आम्ही त्यात. भाई मैं फिट आएगा ना. तू इस साईड भेट जा, सामने भेट जा. मी आणि प्रतीक एका साईडला बसलोय आणि इथे समोर अमन बसलाय. आणि अजून हाय टाईम लागेल थोडा भरेपर्यंत. एक भरतायत मंडळी. आकाश पाळणा आता आमचा चालू झालेला आहे. आणि तुम्हाला आम्ही हाईट सांगतो किती लेवलपर्यंत जातो आहे. किती काय 5 फीट दाखवतो, 12 फीट, 21 फीट आहे रे. इसमें लिखा आहे ना 42, 53. तर 61 फीटपर्यंत जातो म्हणजे 61 फूटपर्यंत याची लेवल आहे आकाश पाळण्याची. किती फीट आहे? 61 फीट. 61 फीट. हां बघा मंडळी एकदम टॉपला पूर्ण आकाश दिसतोय. 5 मालाचं हाईट. भीती नाहीच वाटत मंडळी यात, कारण सेफ्टी चांगली आहे. आणि स्पीड पण जास्त नाही बघा ना. आम्ही असे स्टेबल बसलो इथे. आणि ते असा बाकीचे जत्रेतले जसे पाळणे असे हे हलतात ना, तसं नाही हलत आहे. एकदम स्टेबलच आहे. मंडळी आता आमच्या मेन राईड फिरून झालेले आहेत. आणि आता इथे 7 वाजता फाउंटेन शो असतो, एक फाउंटेन म्युझिकल शो, तो चालू होईल. तर आता आम्ही तिथेच जाऊ आणि बघू तो शो. बघा मंडळी इथे या साईडला सर्व फाउंटेन्स आहेत. तर ते चालू करतील 7 वाजल्यावर. आणि हे असं त्यांनी स्टेडियम सारखं केलं बसायला आहे बघा. पृथ्वी का वो भूभाग जिसको भारतवर्ष के नाम से जाना जाता था, इसका विस्तार आज के अफगानिस्तान, पाकिस्तान, तिब्बत, नेपाल, भूटान, बांग्लादेश, बर्मा, वियतनाम, कंबोडिया, मलेशिया, जावा, इंडोनेशिया, सुमात्रा और मालदीव्स तक फैला हुआ था। तभी महाराष्ट्र की धरती पर शाहजी और जीजाबाई के वीर पुत्र ने जन्म लिया, जो शिवनेरी पर जन्मा था, जिसे वेद, पुराण और धर्म संचार का मां जीजाबाई ने ज्ञान दिया। छत्रपती शिवाजी
मंडळी आमचं आता म्युझिकल फाउंटेन शो बघून झाला आहे आणि सर्व राईड्स पण झाले. तर हा व्लॉग मी इथेच संपवतो. जर तुम्हाला इथे वंडर्स पार्कमध्ये यायचं असेल तर तुम्ही नेरूळ रेल्वे स्टेशन किंवा सीवूड रेल्वे स्टेशनवरून येऊ शकता. दोघांकडून काहीतरी 1 ते 2 किलोमीटरच आहे. तिकडून रिक्षा तुम्हाला भेटतील. आणि हा व्लॉग मी इथेच संपवतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. हे वंडर्स पार्क कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा. आणि भेटू अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.